हाय फ्रेंड्स, मी रुपाली. माझ्या चॅनलवरती मी तुमचं मनापासून स्वागत करते. आज पुन्हा एकदा मी तुमच्यासाठी एक नवीन टॉपिक घेऊन आले आहे. महिलांना प्रत्येक महिन्यात किंवा दर 15 दिवसांनी पार्लरमध्ये जावंच लागतं. कशासाठी? थ्रेडिंग करण्यासाठी. तर तुमचा हा वेळ आणि पैसे वाचवण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवला आहे. आज मी तुम्हाला स्वतःचे थ्रेडिंग घरच्या घरी कसे करायचे हे शिकवणार आहे. स्वतःचे स्वतः थ्रेडिंग करण्यासाठी आपण जो घरात कपडे शिवण्यासाठी जो रीळ वापरतो तोच साधा रीळ वापरायचा आहे. त्यासाठी आपला तो खास थ्रेडिंगचा धागा असतो तो वापरायचा नाही आहे. त्याचा जो धागा असतो तो दुसऱ्यांचे आयब्रो करण्यासाठीच वापरतात. स्वतःच्या आयब्रो करण्यासाठी त्याचा एवढा यूज होत नाही. त्याचं स्वतःचं पार्लर असतं आणि ज्या दुसऱ्यांच्या आयब्रोज करतात त्यांना सुद्धा कित्येक जणींना स्वतःचे थ्रेडिंग स्वतः करता येत नाही. चला तर मग सुरू करूया. पहिले मी हा धागा घेतला आहे. या धाग्याचे आपण साधारण एवढा भाग कापून घेणार आहोत. त्याला अशी गाठ मारायची आहे. सिंपल जशी आपण गाठ मारतो दोन धागे एकत्र मिळून. माझ्या बाळाचा आवाज प्रत्येक व्हिडिओमध्ये येतो. तो मला कोणतंच काम करू देत नाही. सॉरी गाईज. गाठ कशी मारायची हे तुम्हाला सांगते. असं करून दोन्ही धागे एकत्र मिळून अशी गाठ मारायची आहे. दोन गाठ मारायच्या आहेत. अशा प्रकारे मी गाठ मारून घेतली आहे. आता काय करायचं? ही जी गाठ मारलेली आहे आपण ही या बाजूला घ्यायची आहे आणि जो सिंगल धागा आहे जिथे गाठ नाहीये ती बाजू या साईडला घ्यायची आहे. म्हणजे उजव्या हातात घ्यायची. जेव्हा आपल्याला उजव्या साईडचे आयब्रोज करायचे असतील तेव्हा ही गाठ डाव्या हातात ठेवायची आणि डाव्या बाजूचे आयब्रो करायचे असतील तेव्हा ही गाठ उजव्या हातात ठेवायची. खूपच इझी आहे गाईस. तुम्ही जर ठरवलं तर तुम्हाला नक्की जमेल. तुम्हाला दोन जर बोटांनी जमत असेल तर तुम्ही दोन बोटांनी सुद्धा करू शकता. मला 3 बोटं करायला लागतात. मला 2 बोटांनी जमत नाही. या बाजूचे केस काढायचे असतील तर असं करायचं. या बाजूचे काढायचे असतील तर असं करायचं. म्हणजे हा धागा जी आपण गाठ मारलेली आहे ती आपण या बाजूला घेणार आहोत. या बाजूच्या तुम्ही फोरहेडवरच शिका. नवीन आहात तुम्ही, नाहीतर डायरेक्ट थ्रेडिंग आयब्रो करायला जाल तर मुश्किल होऊ शकतं. आता आपण सर्वात पहिले उजव्या साईडचे आयब्रो करणार आहोत. तर त्यासाठी हे बघा डाव्या बाजूला मी गाठ ठेवलेली आहे. पहिले मी टिकली काढून घेते आहे. आपल्या घरात जी पावडर अवेलेबल असेल ती पावडर लावा. असं काही नाही, त्यासाठी कोणती वेगळी पावडर लावण्याची गरज नाही. मी हलकीशी पावडर लावते आहे.
पावडर लावून झाली आहे. आता आपण याला 7 आटे मारणार आहोत. 2 3 4 5 6 7. नवीनच आहात तर डायरेक्ट शेप द्यायला जाऊ नका. जे आपले साईडला खाली किंवा वरती बारीक बारीक केस आलेले असतात, सुरुवातीला ते काढायचा प्रयत्न करा. आता आपण सुरुवातीला हे केस काढायचे आहेत. तर हे बघा, मी असे कैची सारखं हे बनवलेलं आहे. केस जिथला भाग आपल्याला काढायचा आहे तो या एरियामध्ये आला पाहिजे. ही आपली कैची आहे. हे कैचीमध्ये पकडून ही बोटं 3 बोटं मी यामध्ये टाकते. तुम्ही 2 सुद्धा टाकू शकता, असं सुद्धा करू शकता. खरं थ्रेडिंग असं 2 बोटांनीच केलं जातं. असं कैचीमध्ये ठेवून ही कैची अशी करायची आहे. जो आपल्याला भाग काढायचा आहे तो यामध्ये ठेवून असं करायचं आहे, म्हणजे ही कापली जाते. हे बघा, मी वरचे काढून दाखवते तुम्हाला. जे बारीक बारीक केस छोटे छोटे आपल्याला दिसतात ती त्यामध्ये अशी करून टाकून अडकवून ती अशी करायची. गेली 15 वर्ष मी थ्रेडिंगसाठी पार्लरमध्ये गेलेली नाही आहे. मी 10वी मध्ये असल्यापासून माझे स्वतःचे थ्रेडिंग स्वतःच करते. तुम्ही सुद्धा शिकून घ्या, म्हणजे तुम्हाला सुद्धा सारखं सारखं पार्लरमध्ये जाण्याची गरज लागणार नाही. अप्पर लिप्स, फोरहेड सर्व तुम्ही या पद्धतीने काढू शकता. आता मी हा धागा, ही जी गाठ मारलेली आहे ही राईट हँडला घेतली आहे, कारण आपल्याला लेफ्ट साईडचे आयब्रो करायचे आहेत. सर्वात पहिले शिकताय तर तुम्ही फोरहेडचेच करायला शिका. त्यानंतर हळूहळू थ्रेडिंग करायला सुरुवात करा, आयब्रोज करायला सुरुवात करा. अशा प्रकारे माझी थ्रेडिंग करून झालेली आहे. फोरहेडचे सुद्धा असंच करायचे आहेत. गाईस, तुम्हाला लगेच जमणार नाही, थोडे दिवस प्रॅक्टिस करून त्यानंतरच जमेल. तर पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगते कसं करायचं. या बाजूला केस आपल्याला जी काढायची आहेत ती इथे ठेवायची मध्ये, आणि कैचीने जसं आपण कापतो तसं हा धागा हा हात हलवायचा आहे. आपल्याला या बाजूची काढायची असेल तेव्हा असं करायचं आहे, आणि जेव्हा या बाजूची काढायची असेल तेव्हा असं करायचं आहे. जेव्हा आपण लेफ्ट साईडचा करायला जाऊ तेव्हा हे असं ठेवायचं आहे आणि असं करायचं आहे, असं कैचीने उडवायचं आहे. दुसरी गोष्ट, हा धागा जेव्हा आपण लेफ्ट साईडचा करायला जाऊ, जेव्हा आपण लेफ्ट साईडच्या आयब्रो करायला जाऊ तेव्हा हा धागा जो आपण बांधलेला असतो तो पार्ट अपोजिट साईडला ठेवायचा आहे, ज्या साईडचे करायचे असतील त्या. कारण जर आपण असं करायला गेलो तर
म्हणजे आता मी लेफ्ट साईडचं करायला गेले आणि लेफ्ट साईडलाच ही गाठ ठेवली तर ती गाठ लगेचच तुटून जाते, त्याच्यावर प्रेशर येतो आणि ती तुटून जाते. त्यामुळे तो अपोजिट साईडला ठेवायचा आणि अशी करायचं आहे असं. माझी थ्रेडिंग करून झालेली आहे. तर आपले हे सुरुवातीचे इथले केस असतात ते कैचीने थोडेसे हलकेसे कापून घ्यायचे आहेत. माझे हेअर कटिंगसुद्धा मी स्वतःच करते. तुम्हाला जर स्वतःचे स्वतः हेअर कटिंग करायचे असतील तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा, मी तो व्हिडिओसुद्धा नक्कीच बनवेन. हाच तो माझा मुलगा जो मध्ये मध्ये आवाज करत असतो आणि सर्व व्हिडिओजमध्ये ह्याचे आवाज येत असतात. आवाज नसेल तर खेळण्यांचा खाडपूड तरी आवाज नक्कीच येत असतो. आणि हा तुम्हाला आता स्माईल करून दाखवतोय. स्माईल करून दाखव बाबू, स्माईल करून दाखव. याचं नाव आहे शिवांश. हाय बोल शिवांश, हाय बोल. हाय हाय कर, हाय. अच्छा. त्यामुळे प्लीज याचे आवाज येत असतील माझ्या व्हिडिओजमध्ये तर तुमचं सहकार्य करा आणि मला समजून घ्या. कारण हा झोपलेला असतो तेव्हासुद्धा मी व्हिडिओज एडिट करू शकत नाही, व्हिडिओज बनवू शकत नाही. आणि हा जागा असतो तेव्हा ह्याचा आवाज असतो. हसून दाखव, हसून दाखव सोनू, हसून दाखव. तिची किती क्यूट स्माईल आहे माझ्या शिवांशची. तुम्हाला आमच्या व्हिडिओज आवडत असतील तर आम्हाला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. बाय बाय गाईज. हाय फ्रेंड्स. तर आपले थ्रेडिंग करून झालेले आहेत. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमचे काही प्रश्न असतील तर ते सुद्धा मला कमेंटमध्ये तुम्ही नक्की विचारा. मी जेवढं शक्य होईल तेवढं त्याचे उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. आणि असंच मला सहकार्य करत जा. माझ्या व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करत जा, शेअर करत जा आणि सबस्क्राईबसुद्धा करत जा. प्रत्येक जो यूट्यूबर असतो तो आपल्या व्हिडिओज अपलोड करत असतो तर तुम्ही प्लीज लाईक करत जा, कारण त्यामागे आमची खूप मेहनत असते. तर तुमच्या लाईक केल्याने आम्हाला खूप प्रोत्साहन मिळतं. तर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.